SD होमडे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन काल दिनांक 7/7/25 रोजी पोलीस स्टेशन पंढरपूर ग्रामीण या ठिकाणी कवटाळ येथे दोन गटामध्ये जी भांडणं झाली त्या भांडणाच्या संदर्भाने गुन्हा दाखल, दोन वेगवेगळे गुन्हे दाखल. एका गुन्ह्यामध्ये दत्तात्रय सुखदेव पाटील वय 41 वर्ष हे फिर्यादी आहेत, ते व्यवसायाने वकील आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये विकास जगन्नाथ नागपूर त्याच गावचे रहिवासी आहेत कवटाळीचे, ते फिर्यादी आहेत. या दोघांच्या आपसात भांडणं झालेली आहेत. तर दत्तात्रय सुखदेव पाटील जे आहेत वकील साहेब यांचं असं म्हणणं की तू माझ्या वाळूच्या व्यवसायाला विरोध का करतो, लोकांकडे तक्रारी का देतो, वरिष्ठाकडे तक्रारी का देतो, असं म्हणून त्या कारणामुळं विकास नागटिळक आणि त्याच्या नातेवाईकांनी वगैरे त्याला म्हणजे मित्रांनी त्याला मारहाण केली, अशा पद्धतीची फिर्याद आहे. सत्पूर्ण डोक्यात मार, त्याच्यात 307 कलमाखाली गुन्हा दाखल आहे. आणि विकास नागटिळक यांनी तक्रार दिलेली की माझी आणि दत्तात्रय सुखदेव पाटील वकील साहेब यांची जमीन शेजारी शेजारी आहे आणि त्या जमिनीपैकी माझी 2 एकर जमीन मला द्या असं म्हणून बऱ्याच दिवसापासून ते माझ्या मागे लागले होते. मी ती जमीन देण्यास नकार दिला म्हणून. आणि जुने एक ह्याच्यामध्ये त्यांची म्हणजे आपसात उद्देशाने मारहाण केली. आणि तर दत्तात्रय सुखदेव पाटील जे फिर्यादी आहे वकील साहेब त्यांना उजव्या कानाजवळ मार लागलेला आहे. आणि विकास नागटिळक यांच्या बाजूचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये एक जणाचा हात फ्रॅक्चर आहे, दुसऱ्याचा खांदा फ्रॅक्चर आहे आणि एक जणाच्या डोक्यात मार आहे. सर्व एका बाजूला 15 आरोपी आहेत, एका गुन्ह्यामध्ये 13 आरोपी आहेत. आणि हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळं कालच दोन्ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीचा शोध चालू आहे. सर्व आरोपींना आम्ही अटक करणार आहोत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई नियमानुसार करणार आहे. आपण पंचनामा केला, त्या पंचनाम्यात काय काय आढळून आलं? पंचनाम्यामध्ये काही 1-2 काठे आढळून आले, बाकीचे आम्ही रिकव्हर करणार आहोत. चटणीचा वापर केला म्हणून आहे. विकास जगन्नाथ नागटिळक आहे यांच्या फिर्यादीमध्ये असा उल्लेख आहे की दत्तात्रय सुखदेव पाटील यांनी चटणीचा वापर केला, चटणी डोळ्यात टाकली आणि सत्तूरने वार केला जीव मारण्याच्या उद्देशाने, असं त्यांच्यात फिर्याद आहे. आणि आम्ही जेव्हा या ठिकाणी ते आले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यावर चटणी वगैरे होती. यापूर्वी फिर्यादी आणि आरोपींमध्ये काय घटना नोंद झाली? फिर्यादी आणि आरोपीमध्ये यापूर्वी घटना नोंद नाही, परंतु त्याच दिवशी म्हणजे कालच सकाळी 7 वाजता फिर्यादीने म्हणजे दत्तात्रय सुखदेव पाटील यांनी येऊन आम्हाला अशी धमकी देते म्हणून तक्रार दिली NC. आणि तक्रार दिल्यानंतर त्यांना या ठिकाणी थांबा म्हणलं, आम्ही आरोपी घेऊन येतो असं म्हणल्यानंतर न ऐकता ते तत्काळ त्या ठिकाणी गेले आणि ही घटना झाली. जर समजा त्यांनी थोडा संयम ठेवला असता पोलिस जाईपर्यंत समजा एक अर्धा तास तरी दाखल झाल्यापासून, तर ही घटना झाली नसते. आरोपी अद्याप अटक नाहीत, आरोपीचा शोध चालू आहे. वाळूच्या भांडण झाले असं संपूर्ण गावामध्ये परिसरामध्ये चर्चा, राजकीय वळण नाही. वाळूच्या व्यवसायातून त्याचं विकास जगन्नाथ नागटिळक त्याचा वाळूचा व्यवसाय आहे, परंतु आम्ही त्याच्यावर आतापर्यंत बरेच गुन्हे दाखल केले, 6-7 तरी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचा 56 हद्दपारचा प्रस्तावही तयार केलेला आहे. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये प्रोसिजर केली आणि त्याचं व्यवसाय बंद आहे, पण त्यांच्या अंतर्गत काहीतरी धुसफूस आहे अंतर्गत, त्याच्यावरून ही भांडणं झालेली.